नमस्कार. हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि आज आपण आरोग्य विषयक चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे आहार हेच औषध आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ञ डॉक्टर प्रणिता अशोक. विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर प्रणिता यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर प्रणिता यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर प्रणिता ह्या MBBS MD आहेत आणि त्यांनी न्यूट्रिशन अँड मेटाबॉलिझम मध्ये PhD देखील केलेला आहे. भारतात खूप कमी लोक न्यूट्रिशन मध्ये PhD करतात. डॉक्टर प्रणिता पुण्यातील ओबेसिटी आणि डाएट क्लिनिक मध्ये आपली सेवा देतात. तसंच त्या आहार विषयक अभियानही राबवतात. त्याचबरोबर त्या फ्री न्यूट्रिशन कोर्सही घेतात. त्यांना अहमदाबादच्या डायकेअर मधुमेह इन्स्टिट्यूटचा यंग अवॉर्ड देऊन गौरवण्यात आलाय. त्याचबरोबर सुपर वुमन अवॉर्ड आणि वुमन सायंटिस्ट अवॉर्ड देऊनही सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यांनी 40हून अधिक स्थूलत्व आणि मधुमेह प्रतिबंध तसंच त्यासाठी लागणारं पोषण मूल्य यावर संशोधनपर जर्नल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रसिद्ध केलेले आहेत. चला तर आज आपण आहार हेच औषध या विषयावरती विस्तृत चर्चा करूयात डॉक्टर प्रणिता यांच्याशी लगेचच. डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे. आता आपण हा कोरोनाच्या काळामध्ये बघितलं तर गेले 1.5-2 वर्ष आपण पाहिलं तर अनेक जण घरीच आहेत, वर्क फ्रॉम होम आहेत आणि अर्थातच वर्क फ्रॉम होम असल्यामुळे तशी काही हालचाल नाहीये आणि अर्थात वजन वाढलेलं आहे. कारण अनेक जिम पण बंद होत्या आणि आता हे थोडंसं अनलॉक सिच्युएशन झाली असली तरी देखील अनेक बाहेर जाणं थोडंसं घाबरतात. तर अशा या परिस्थितीमध्ये ओबेसिटी मोठ्या प्रमाणात बळावलेली आहे. आधी होतीच ओबेसिटी, मात्र आता पुन्हा एकदा ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर ह्या ओबेसिटी बद्दल मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. ओबेसिटी क्लिनिकचा तुमचा मुख्य हेतू काय होता त्याबद्दल काय सांगाल? हेच आता तुम्ही जे म्हटलात की कोरोनाच्या सिच्युएशन मध्ये आता सगळ्यात जास्त नीड झालेली आहे की आपलं आरोग्य. ओके, तर घरातून बाहेर पडता येत नाही आणि घरात बसून काम करावं लागतं. यामुळे आपलं वजन हे उंचीच्या प्रमाणात वाढत चाललेले आहे. त्यालाच आपण ओबेसिटी असं म्हणतो. जर का आपण बघितलं की या ओबेसिटीशी रिलेटेड अनेक डिसीजेस आहेत की उच्च रक्तदाब, हृदयरोग, संधिवात, त्यानंतर हॉर्मोन मधील बदल घडतात. अनेक बायकांना PCOD सारखे आजार निर्माण व्हायला लागलेले आहेत, झोपेचे आजार निर्माण व्हायला लागलेत आणि यामध्ये आपण मेन कन्सिडर करतो म्हणजे बॉडी मास इंडेक्स आणि कमरेचा घेर. ओके, तर हे जर का बघितलं तुम्ही तर हे सगळं वाढतंय कशामुळे, तर आता या घरी बसण्याचे ज्या सिच्युएशन सुरू झालेले आहेत, वर्क फ्रॉम होम, मुलांना बाहेर पडता येत नाही, त्याच्यामुळे ओबेसिटी तरुणांमध्ये, त्यानंतर मुलांमध्ये आणि मध्यम वयोगटातील लोकांमध्ये तर वाढती आहेच आहे, त्यात काही प्रश्नच नाहीये. पण जे काही घरी बसणारे आपले म्हातारे लोक आहेत त्यांना पण बाहेर जाता येत नसल्यामुळे, व्यायाम करता येत नसल्यामुळे त्यांच्यात पण आजार बळावलेत. आणि तुम्ही जसं बघताय तसं की हे सगळे वाढलेलं वजन हे कोरोनाच्या मध्ये जे काही सिव्हिअरिटी तयार होतीये, जे काही आपण म्हणतो हॉस्पिटलायझेशन लागतंय, त्यानंतर त्यांना श्वसनाचे जे काही आजार निर्माण होत आहेत, व्हेंटिलेशन लागतायत, हे सगळ्यांचं प्रमाण हे ओबेज लोकांमध्ये जास्त दिसून आलेलं आहे. आणि म्हणूनच याची आता आपल्याला दखल घेणं अतिशय आवश्यक झालेलं आहे. आणि त्यामुळे याच्यामध्ये त्यांनी जसं म्हटलेलं आहे की अशा लोकांमध्ये तिप्पट पटीनं हे सगळे कॉम्प्लिकेशन्स वाढलेले आहेत जी लोक ओबेज आहेत. आणि त्याच्यामुळे ओबेसिटी प्रिव्हेन्शन म्हणजे हे टाळायचंय आपल्याला. तर हे टाळण्यासाठी आपल्याला सगळ्यात मोठी उपचार पद्धती ती म्हणजे योग्य आहार, नियमित व्यायाम आणि औषधोपचार. पण औषधोपचार हा सगळ्यात शेवटचा ऑप्शन दिलेला आहे. तर योग्य आहार आणि नियमित व्यायाम या दोन गोष्टींवरती भार आपण जर का टाकला तरच त्यांनी आपल्याला परत न येणारे ओबेसिटी म्हणजे परत न वाढणारं वजन अशा प्रकारचे रिझल्ट मिळू शकतात. हे अतिशय गरजेचं आहे. कारण आपण जे काही ओबेसिटीसाठी जे काही आता उपचार पद्धती चालू आहेत त्याच्यामध्ये भरपूर लोक शेक्स घेतात, गोळ्या घेतात, औषधं घेतात आणि अतिशय कडक रीतीनं उपवास करून किंवा सूप्स किंवा असे घेऊन वजन कमी तर करतातच. पण याबरोबर कमी होणारं वजन हे अतिशय चुकीच्या पद्धतीनं कमी होतं. त्याच्यामुळे त्यांची प्रतिकार शक्ती सुद्धा कमी होते, जी कोरोनामध्ये आपल्याला अजिबात चालणार नाही. बरोबर आहे. आपली प्रतिकार शक्ती ही नेहमीच चांगली ठेवूनच आपल्याला वजन कमी करता आलं पाहिजे, तरच ते टिकणार आहे, तरच तुम्हाला त्याच्यामुळे कोरोना विरुद्ध लढण्यास पण नक्कीच बळ येणार आहे आणि इतर आजारांविरुद्ध पण बळण्यास. बरोबर. आता तुम्ही खूप महत्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत. मला वाटतं की एक योग्य आहार घेणं फार महत्वाचं आहे आणि तुम्ही योग्य आहार, खरं तर आजचा आपला विषयच खरं तर हा आहे की आहार हेच औषध. मग आहार हेच औषध म्हणण्याचा उद्देश म्हणजे समतोल आहार आपण घेणं आवश्यक आहे आत्ताच्या या काळामध्ये आणि ह्या पुढच्या पण काळामध्ये, जेणेकरून आपल्याला कुठल्याच प्रकारचा आजार होऊ नये म्हणून. मग हा समतोल आहार म्हणजे नेमका काय, त्याबद्दल काय सांगा? येस, समतोल आहार म्हणजे काय की आपण
प्रत्येक घरामध्ये 5 लोक आहेत, पण 5ही लोकांच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत. जर का आपण एका टेबलवरती जेवायला बसलो तर त्या क्या वेगळ्या असतात, कारण त्यांना लागणारं पोषण मूल्य, ओके, त्या वयोगटानुसार त्यांना लागलेलं पोषण मूल्य, त्यांचं दिवसभर होणारे काम, त्याच्यामुळे त्यांना लागणाऱ्या कॅलरीज, त्याशिवाय त्यांची असणारी झोपेचं प्रमाण, त्यांचे हॉर्मोन्स किती बॅलन्समध्ये आहेत. म्हणजे जर का आता रजनिवृत्ती झालेल्या बायकांना बघितलं तर त्यांचे हॉर्मोन्स बिघडलेले असतात. बरोबर. त्याच्यामुळे त्यांचा आहार त्यानुसार बदलतोय. त्यानंतर मानसिक ताण किती आहे. आताच्या याच्यात तर सगळेच मानसिक ताणाच्या अंदर जात आहेत असं म्हणायला नक्कीच आपल्याला काही हरकत नाहीये. तर हे सगळे विचार जेव्हा आपण घेतले जातात आहार देताना, तेव्हा त्याला आपण म्हणतो वैयक्तिक आणि त्या माणसाचा तो बॅलन्स डाएट. बरोबर. ओके. आणि ही आहार पद्धती का, जसं मी सांगितलं की जीवनशैली बदललेली आहे, प्रत्येकाच्या खाण्याच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या आहेत, त्याच्या मेटाबॉलिक रेट, चयापचयाच्या जी क्रिया आहेत त्याच्यामध्ये खूप फरक पडतो. म्हणजे जर का थायरॉइडचं पेशंट घेतला तर त्याचं मेटाबॉलिक रेट कमी असतं. अशा वेळेला तुम्हाला नॉर्मल लोकांसारखं डाएट देऊन त्यांना चालत नाही. त्यांच्या विशिष्ट पद्धतीने तो द्यावा लागतो की जेणेकरून मेटाबॉलिक रेट पण त्यांचा सुधारू शकतो. शारीरिक आणि मानसिक ताण जसं मी तुम्हाला म्हटलं, आणि चुकीच्या पद्धतीनं अवलंब करून वजन कमी केलेलं हे अतिशय चुकीचं आहे. कारण त्यामुळे आपल्याला तो जो काही मी तुम्हाला सांगत असते की प्रतिकार शक्ती कमी होऊन आणि मग आपल्याला परत वेगळे आजार निर्माण होतात. किंवा आपण अनैसर्गिक पद्धतीने जर का वजन कमी केलं तर नंतर खूप भूक लागणं, कुठल्याही गोष्टींवरती कंट्रोल राहत नाही खाता, आणि मग जे 10 किलो कमी केलंय ते 15 किलो वाढवून बसतात लोक. हे अतिशय चुकीच्या पद्धतीनं जे का आपण बघतो तशा पद्धतीने आपलं वजन कमी नाही झालं पाहिजे. म्हणून या सगळ्या आपल्याला गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. बरोबर. आता याचं जर का कॅलरी बॅलन्स जर का आपण म्हटलं तर याच्यामध्ये तुम्ही एक साधं उदाहरण बघा की आपण जेव्हा वॉक करतो, चालतो, तेव्हा 160च कॅलरी फक्त खर्च होत आहेत. आणि ह्या 160 कॅलरी आपल्या फक्त 2 कप चहा मधून मिळतात. बरं. म्हणजे 2 कप चहासाठी तुम्हाला 1 तास चालावं लागतं. मग असा जर का कॅलरी बॅलन्स घेतला तर मग आपण काय दिवसभर चालतच राहणार की दिवसभर व्यायामच करत राहणार. बरं, आताच्या काळात तर बाहेर पण पडता येत नाही. म्हणून तुम्हाला या दोन्हीचा जेव्हा बॅलन्स होतो, पोषण मूल्य आणि कॅलरीज, तेव्हाच ते वजन कमी होण्यास आपल्याला नक्कीच मदत मिळते. बरोबर आहे. साधारण जर का अंदाज घेतला तर भाजीपाल्यामध्ये 20 ची नोट का दाखवली, साधारण 100 ग्रॅम भाजीपाल्यामध्ये तुम्हाला 20 कॅलरी मिळतात. पण मग याच्यात वाढतात कुठे, तुम्ही त्याला फोडणी काय देता, दाणे किती घालता, तेल किती घालता, याच्यामध्ये त्या वाढत जातात. ओके. फ्रुट्स घेतले तर 50 कॅलरी तुम्हाला दिसत असतील इथे. 100 ग्रॅम फ्रूट, 100 ग्रॅम तुम्ही जर का 30 ग्रॅमची पोळी घेतली तर तुम्हाला त्याच्यामध्ये 100 कॅलरीज मिळतात. त्यानंतर तुम्हाला एक 40 ग्रॅमचा भात घेतला तर 100 ते 120 कॅलरीज मिळतात. आपण जो काही तयार केलेला भात असतो त्याच्यामध्ये 500 ची नोट म्हणजे काय, तर जे काही आपण स्वीट्स आणतो दुकानातून, जे स्वीट्स आणतो ते 100 ग्रॅम स्वीट्स तुम्हाला 500 कॅलरीज देतात. एक साधारण बायकांना दिवसभरात साधारणपणे कॅलरी जे लागते ते 1500 ते 2000, आणि पुरुषांना लागते ती 2000 ते 2500 पर्यंत. पण आता कामाचं म्हणजे व्यायामाचंच प्रमाण कमी झाल्यामुळे याच्यात पण तुम्हाला मायनस करावं लागणार आहे. 100 ग्रॅम तेल बघितलं तर तुम्हाला 1000 कॅलरीज मिळतात. 100 ग्रॅम तेलामध्ये 1000 आहेत. विचार करा 1 लिटरचा पुडा म्हणजे किती कॅलरीज झाल्या, आणि आपण त्याचा वापर महिन्याला किती करतो. बरोबर. हे जर का ताट घेतलं तर हे अतिशय आवडीचं ताट आहे लोकांचं. याच्यामध्ये जवळपास 2500 कॅलरीज आहेत. त्याच्यामध्ये परत तुम्ही जर का प्लस महिन्यात ज्यांना वडा आवडतो, म्हणजे आपण दही वडा म्हणतो, त्या प्लस मायनस होत जातात. म्हणजे एकदा जेवला तर दिवसभर जेवायची गरज नाहीये. असं खरंच होतंय का? असं होत नाही, कारण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. त्याचप्रमाणे हे जे काही कॉमन फूड्स आहेत याच्या कॅलरीज मी इथं दाखवलेल्या आहेत. तर हे जर का बघितलं, हे बघा, चहाचा जसं मी तुम्हाला म्हटलं की 75 कॅलरी मिळतात तुम्हाला 1 कप चहामध्ये, खर्च करायला अर्धा तास चालावं लागतं. असं होत नाही. बिस्किटच्या कॅलरी ज्या आहेत ते आपल्याला एम्प्टी कॅलरीज म्हणतो त्याला आपण. एम्प्टी कॅलरीज म्हणजे काय, की ज्याच्यातून पोषण मूल्य काय मिळत नाही, कारण 800 डिग्रीला ते तापवून तुम्ही ठेवलेलं आहे. मग काय मिळतं तर फक्त मैदा मिळतोय. पण ते खाल्ल्याशिवाय लोकांचा दिवस जात नाही. असं चुकीच्या पद्धतीचा जो काही आहार चालू आहे त्याच्यावरती कंट्रोल येणं अतिशय गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला इथे हे जे काही कॅलरीज दाखवते, नॉनव्हेज मध्ये कॅलरीज आहेत, नक्कीच आहेत, पण त्याच्यामध्ये पण प्रकार आहेत. तुम्ही ते कमी तेलाचं करू शकता. अंड बघितलं तुम्ही, इथं दिरडं बघितलं तुम्ही, ऑमलेट बघितलं, किंवा हे त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण, किंवा पण असं करू नका की ड्राय खायचे आपल्याला, म्हणजे लोक फक्त तंदुरच खातात. मग त्याच्यामुळे डायजेशनचे प्रॉब्लेम सुरू होतात बऱ्याच लोकांना. प्रोटीन डाएट म्हणून फक्त तंदूर खातात. पण ज्याच्यामध्ये तुम्ही भाजी खाताय त्याच्यामुळे तुमचं मन पण भरतंय आणि पोट पण भरतंय. बरोबर. गट ब्रेन ऍक्सिस याच्यावरती जर का ऍक्शन झाली तरच वजन चांगल्या प्रकारे असे फूड आपल्याला द्यावे लागतात. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण आहार घेणं महत्वाचंच आहे. मात्र तुम्हाला देखील अशा पद्धतीचा आहार घ्यायचा असेल आणि योग्य मार्गदर्शन करून घ्यायचं असेल तर डॉक्टर प्रणिता यांच्या आहार विषयक जागरूकता अभियानात नक्की सहभागी व्हा.
खाली दिलेल्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप तुम्हाला करायचं आहे, तुमचं नाव त्याच्यावरती लिहायचं आहे आणि या मेसेज नंतर तुम्हाला रोज आहार विषयक मोफत टिप्स पाठवल्या जातील. त्याचा नक्कीच तुम्ही उपयोग करून घेऊ शकता तुमचं वजन कमी करण्यासाठी. डॉक्टर, जसं आता आपण आहाराबद्दल बोललो त्याबद्दल मला तुमच्याकडनं अजून माहिती जाणून घ्यायची. तुमचं आहार विषयक अभियान आहे आज. खरं तर अशा अभियानाची प्रचंड गरज भासत आहे, कारण की बऱ्याचदा असं होतं की काही लोकांच्या सांगण्यानुसार आपण आपला आहार बदलत असतो आणि हेच मोठे गैरसमज आज समाजात पसरलेले पाहायला मिळतात. किंवा काहीतरी न्यूट्रिशन काहीतरी पॅकेट्स मिळतात, मग ते घेतले जातात आणि आपलं वजन काही कमी होताना दिसत नाही. हे सगळं खूप मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे. हा मोठा गैरसमज लोकांमध्ये आहे. तो गैरसमज तुम्ही या जागरूकता अभियानातनं कसा दूर कराल? मी जेव्हा पेशंट ट्रीट करत होते तेव्हा मला पेशंट प्रश्न विचारायचे की मग हे असं घेऊ का, मग आम्ही साखरेच्या ऐवजी गुळ वापरला तर चालेल का, किंवा मग आपण म्हणतो की ओट्स किती वेळा खाऊ मग आठवड्यातून म्हणजे माझं वजन कमी होईल. मग असं लक्षात आलं की ह्या सगळ्या गैरसमजुती पसरतायत. बरोबर. आणि त्या गुगल गुरुद्वारे जाण्यापेक्षा जर का आपण आपल्या ज्ञानातून जर का त्या चांगल्या प्रकारे दूर करू शकलो, की आपण त्याविषयी जर ज्ञान घेतोय हे लोकांना जर का समजण्यात आलं तर त्यांच्या बऱ्याच गैरसमजुती दूर होऊन त्यांना चांगल्या गोष्टी काय याचा प्रसार व्हायला सुरू होईल. बरोबर. म्हणून आपण रोज एक डाएट टिप आपण हे व्हॉट्सअपच्या एका ग्रुपला देत असतो. बरं. त्या ग्रुपचा नंबर जो तिथे दिलेला आहे मी 9545080805 याला तुम्ही तुमचं फक्त नाव मेसेज केलं की तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ऍड केलं जातं. तो ब्रॉडकास्टचा ग्रुप आहे. बरोबर. ओके. आणि मग तिथे रोज एक डाएट टिप पाठवली जाते की जेणेकरून तुम्हाला प्रत्येक टिप मधून काहीतरी शिकायला मिळतं. ओके. बरोबर. आणि त्या व्यतिरिक्त परत आपण या अभियाना अंतर्गत डॉक्टर प्रणिताज फूड अवेअरनेस कॅम्पेन म्हणून केलेला युट्यूब चॅनल आहे. याच्यावरती असे अनेक व्हिडिओ आहेत की ओट्स खायचे की नाही खायचे, कीटो डाएट म्हणजे काय, किंवा गुळ खायचा, साखर खायचा की मध खायचं, काय चांगलं आहे, किती खायचं, कसं खायचं, किंवा चहा कॉफी किती प्यायची. बरोबर. हे लोकांना खूप कॉमन प्रश्न आहेत. हे सगळे आपण त्यांचे जे काही गैरसमज आहेत 100च्या वरती व्हिडिओज आपल्या या चॅनलवरती आहेत आणि ते त्याचा वापर करून घेऊ शकतात. उदाहरणार्थ तुम्हाला देते, अंड खाताना नेहमी विचारतात मॅडम पण ते येलो काढून खायचं ना, खाऊ नका, कारण त्याच्यामध्ये येलो जर काढलं तर व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D हे त्याच्यातच आहे. बरोबर आहे. तुम्ही ज्या गोळ्या घेताय त्या गोळ्यांच्या ऐवजी तुम्हाला हा नॅचरल सोर्स आहे, त्याच्यामुळे हे टाळू नका. जेव्हा तुम्ही अंड खाताय तेव्हा पिवळं खाल्लंच पाहिजे. कोलेस्ट्रॉलची भीती त्याच्यामुळे निर्माण होत नाही. कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी तुम्ही न चालणं हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे, ना की तुम्ही अंड खाणं. बरोबर. ओके. किंवा ब्राऊन राईस, 20 शिट्ट्या करून ब्राऊन राईस जो तयार करतो तो शिजताना इतका त्रास देतो, तो पोटात गेल्यानंतर अपचन निर्माण करतो. हे लोकांना कळत नाही. मग ब्राऊन राईसच्या मागे लागायचं की वर्षानुवर्ष मध लिंबू पाणी पित आहेत लोक, पण त्यांची वजन कमी होत नाही. मग तेव्हा असा सिग्नल घ्या की आपण चुकतोय. हे मध लिंबू पाण्याने होणार नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला योग्य आहाराचा वापर करावा लागणार आहे. हिवाळ्यात ड्रायफ्रुट्स खाल्ले तुम्ही तर तुम्हाला बिंजिंग होणार नाही. म्हणजे आपण जे तेलकट पदार्थ खातोय, आपण भजी खातोय, त्यानंतर वडे खातोय, हे अनलिमिटेड कधी होतं जेव्हा बिंजिंग होतं. ते टाळण्यासाठी आपण या गोष्टींचा वापर करू शकतो, ज्याच्यामध्ये आपल्याला इसेन्शियल ऑइल्स पण मिळतात. किंवा थंडीमध्ये आलं, तुळस असे अँटीऑक्सिडंट असलेल्या पदार्थांचा वापर करून चहा केला तर तो नक्कीच आपल्याला चांगली आहे. किंवा कीटो डाएट करताना हे लक्षात घेत नाही लोक की अर्धी पोळी हा कीटो डाएट मध्ये कार्बोदक वापरली जातात. जे इंजिन बॉडीला चालवतं तेच जर तुम्ही कमी घेतलं तर कीटो डाएटने तुम्ही वजन केलेलं नक्कीच टिकणार नाही, कारण तुम्हाला कधीतरी एनर्जी लागणारच आहे. किंवा ग्लुटेन फ्री डाएट म्हणतो. ग्लुटेन फ्री म्हणजे काही नाहीये, गहू न करता ज्वारीचा वापर केला तरी तिथे चालू शकणार आहे. त्याच्यासाठी खूप मोठं हायफाय पाकिटं घेऊन त्याच्यातलं खाणं गरजेचं काहीच नाहीये. साधा रवा असतो, ज्वारी असते, तांदूळ असतं, हे सगळे आपण ग्लुटेन फ्री म्हणून वापरू शकतो. आवळ्यामध्ये 20 पटीनं जास्त व्हिटॅमिन सी आहे तुमच्या संत्र मोसंबीपेक्षा. ओके. त्याच्यामुळे हे अशा गोष्टी लोकांना कळण्यासाठी आपण हे फूड अवेअरनेस कॅम्पेन सुरू केलेलं आहे. अगदी. आणि मला वाटतं की त्याचा आतापर्यंत हजारो लोकांनी फायदा घेतलेला आहे. त्याच्याच काही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आपण जाणून घेऊया त्यांचं काय म्हणणं आहे. पहिली प्रतिक्रिया स्वाती यांची पोहोचलेली आहे, बघूयात त्या काय म्हणतात ते. हॅलो, मी स्वाती चोपदेव. 4 महिन्यात माझं 14 किलो वजन कमी झालेलं आहे. ते केवळ प्रणिता मॅडम यांच्या मार्गदर्शनामुळे. आतापर्यंत हा काटा कधीच खाली आलेला पाहिला नव्हता 40 वर्षात, आणि ते सुद्धा आवडीचं खाऊन, हे मुख्य आहे. आता मला अजिबात भीती वाटत नाही की हे खाऊ का ते खाऊ का.
तेव्हा तुम्हाला देखील तुमच्या आवडीचं खाऊन वजन कमी करायचं असेल तर नक्कीच डॉक्टर प्रणिता यांच्या ह्या जागरूकता अभियानामध्ये सहभागी व्हा. 9545085085 या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि या व्हॉट्सअप नंतर तुमचं नाव टाईप करून तुम्हाला या सगळ्या संदर्भातली माहिती मिळणार आहे. रोज तुम्हाला डाएट टिप्स मिळणार आहे, तर नक्कीच त्याचा लाभ घ्या. डॉक्टर, आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास हे आमच्या खास कार्यक्रमात आज आपण पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय ती म्हणजे आहार हेच औषध आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर प्रणिता अशोक. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण खूप काही माहिती तुमच्याकडनं जाणून घेतली आहाराबद्दल, मात्र ओबेसिटी कन्सल्टिंग तुम्ही नेमकं कशा पद्धतीने करतात त्याबद्दल काय सांगा? आपण ओबेसिटी कन्सल्टिंग जे करतो हे पर्सनल काउन्सिलिंग पण करतो, जिथे लोक क्लिनिकमध्ये येतात, किंवा ऑनलाईन काउन्सिलिंग पण करतो. आता आपण देशापरदेशात सगळीकडे पोहोचलेलो आहोत. कॅनडापासून आपण ऑस्ट्रेलियापर्यंत सगळीकडे ऑनलाईन काउन्सिलिंग करत असतो आणि जी लोक क्लिनिकमध्ये येतात त्यांना आपण क्लिनिकमध्ये पर्सनल काउन्सिलिंग करतो. ओके, तर यामध्ये आपल्याला वैयक्तिक आणि समतोल आहार पद्धती दिली जाते, ज्याच्यामध्ये तुम्हाला गोळ्या, पावडर्स किंवा शेक्स किंवा मशीन किंवा हेवी जिम्स याचा कुठेही सहभाग होत नाही. साधे आपण घरी करू शकणारे व्यायाम, चालण्याचे व्यायाम आणि तुमची आहार पद्धती, तुमचं रुटीन जाणून घेतलं जातं. तुमच्या रुटीन मधले जे खाद्यपदार्थ आहेत त्यांची लिस्ट घेतली जाते आणि त्याच्यातून एक डाएट केलं जातं की जे तुमच्या रुटीनला बसणार आहे. बरोबर, ते पोषण मूल्य पण त्याच्यामध्ये असणार आहेत. आणि हे करत असताना मग तुमचं जसं जसं वजन कमी होतं तसं तसं त्या आहारात आपण बदल करत जातो की जेणेकरून तुमच्या रुटीन मध्ये ते पूर्णपणे बसलं पाहिजे. अशा प्रकारे ही आपली जी काही काउन्सिलिंगची पद्धत आहे ती आपण करत असतो. ओके, आणि त्याच्यामध्ये अजून एक प्रकार घेतो आपण की आपण न्यूट्रिशनचे कोर्सेस पण घेतो की ज्याच्यामध्ये आता न्यूट्रिशनचे कोर्सेस हे कम्प्लिटली तुमचं ज्ञान वाढावं याच्यासाठी आहे. त्याच्यामध्ये आपण न्यूट्रिशनच्या विषयी पीडीएफ आणि ऑडिओ देत असतो की जेणेकरून तुम्हाला ते सगळं समजून सांगितलं जातं. कार्बोदक म्हणजे काय, प्रथिनं म्हणजे काय, फॅट्स म्हणजे काय, किंवा त्याच्या पुढे जाऊन की आपल्याला आहार, आपलं एक्सरसाइज किती पाहिजे, पाणी किती पिलं पाहिजे, हे सगळं आपण या कोर्सेस मध्ये पण करत असतो. पण कोर्स हे फक्त तुमचं ज्ञान वाढावं याच्यासाठी असतं आणि काउन्सिलिंग जे आहे हे आपण प्रत्यक्ष वजन कमी करण्यासाठी जे काही किंवा आहार किंवा आजार कमी करण्यासाठी आपण काउन्सिलिंगचा वापर करतो. बरोबर, तर हे अशा प्रकारचे कोर्सेस पण आपण चालवतो आहे. आणि मग याच्यातून आपल्याला कळून येतं की आपल्याला या आहार कोर्सेसचा पण खूप उपयोग होतो आपल्या फॅमिलीचा डाएट ठरवण्यासाठी. आपण जर का वजन कमी केलंय आणि कोर्स केलाय तर आपण आपलं ज्ञान त्याच्यामध्ये टाकून आपण ते पूर्ण फॅमिलीसाठी वापरू शकतो. अगदी. आता डॉक्टर, तुम्ही हे सांगितलंच, मात्र अजून एक महत्वाचा प्रश्न या निमित्ताने, कारण की आज आपण बघतोय की खरं तर ओबेसिटी वाढण्याची विविध कारणं आहेत. ह्याच्यामध्ये डायबिटीज असेल किंवा थायरॉइड असेल किंवा ऍसिडिटीचा त्रास असेल किंवा इतर काही समस्या असतील तर तुमचं वजन हळूहळू वाढायला सुरुवात होते. मग ते कंट्रोलमध्ये येणं फार कठीण होतं. मात्र आतापर्यंत तुमच्याकडे आलेल्या अनेक पेशंटला तुम्ही अगदी त्यांच्या घरातल्या आहारानुसार किंवा त्या जेवणानुसारच काही चेंजेस करून दिले आणि त्यानंतर त्यांचं वजन कमी झालं. असे काही पेशंटच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आपण ते जाणून घेऊया आणि त्यानंतर तुमच्या उत्तराकडे वळूयात. मी सुजाता वडनेरे. मी माझं 4 महिन्यामध्ये 10 किलो वजन कमी झालेलं आहे आणि वजन कमी करताना मला कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. हायपोथायरॉइड असूनही माझं वजन 10 किलोने कमी झालं. मला डायबेटीसचा त्रास होता. मी 30/3/2021 मॅडमकडे जॉईन केलं. तर मॅडमने सांगितलेल्याप्रमाणे जे मी फॉलो केलं ते खूप सोप्या पद्धतीने होतं. तेव्हा माझं जेव्हा डायबेटीस होते 7.8 होतं आणि आता 2 महिने होऊन गेले. आता माझं नॉर्मल झालेलं आहे, 5.9 वरती आलेलं आहे. थँक्यू मॅडम. तेव्हा तुम्हालाही तुमचं वजन कमी करायचं असेल तर काळजी करू नका. तुम्ही देखील डॉक्टर प्रणिता यांच्या ह्या जागरूकता अभियानामध्ये सहभागी व्हा. 9545085085 या नंबरवरती संपर्क साधा, व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला डाएट टिप्स डॉक्टर प्रणिता यांच्याकडून मिळणार आहेत. त्याचा नक्कीच तुम्ही उपयोग करून घ्या. डॉक्टर, आता आपण ह्या प्रतिक्रिया पाहिल्या आणि आतापर्यंत तुम्ही ज्या ज्या लोकांवरती हे सगळं डाएट केलेलं आहे, ज्यांनी केलं आहे, त्यांचं वजन तर कमी झालंय, त्याबद्दल मला जाणून घ्यायचे. मात्र इतर आजार असलेल्या लोकांचंही वजन कमी व्हायला सुरुवात
सुरुवात होते का आणि कशा पद्धतीने? सगळ्या प्रकारचे आजार आपण यामध्ये कव्हर करतोय की जेणेकरून आपण असं म्हटलं की आपल्याला रिझल्ट जे काही मी तुम्हाला सांगत होते तर रिझल्ट मध्ये आपण जर का बघितलं तर आपल्याकडे पूर्ण पेशंटची लिस्ट आहे रिझल्टला. याच्यामध्ये आपण ऍसिडिटी पासून ते थायरॉइड पर्यंत सगळ्या प्रकारचे पेशंट्स आपण याच्यामध्ये कव्हर करतो. ओके, तर ऍसिडिटी ही खूप लोकांचा कॉमन आजार आहे आणि खाण्याच्या पद्धती आणि खाण्याच्या वेळा या दोन्हीचा जर का मेळ घातला तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होतो. अशा प्रकारचे आपण जेव्हा पेशंट बघतो तेव्हा आपल्याला इथे कळेल की मी याच्यामध्ये तुम्हाला दाखवू इच्छिते की आपले जे काही रिझल्ट आहेत हे सुरू जे होतात हे असे सुरू होतात की बऱ्याच लोकांना व्हिटॅमिन B12 कमी असतं, व्हिटॅमिन डी कमी असतं. अशा लोकांचं व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन डी पण वाढलेलं आहे. हे आपण त्यांच्या रिपोर्ट्सने पण सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि त्यांना डाएट देऊन पण सिद्ध. हिचं जसं वाढलेलं तसं नी पेनचे खूप पेशंट आहेत की ज्यांना सर्जरी करायची आणि पुढे त्यांना तो त्रास पण कमी करायचा आहे. तर अशा प्रकारचे अनेक पेशंट आहेत ज्यांचे आपण नी पेन कमी केलेलं आहे. त्यांची 10-10, 12-12 किलो वजन की ज्यांच्याकडून जेणेकरून त्यांच्यासाठी आपल्याला पुढे जे काही सर्जरी होतात त्यांच्यामध्ये पण सक्सेस मिळण्याचं प्रमाण वाढतं. डायबिटीज, कोलेस्ट्रॉल सारख्या आजार पण आपण यांनी बरे केलेले आहेत. आपण जसं बघतोय पिक्चरमध्ये बरेच जणांची कोलेस्ट्रॉलची गोळी बंद झालेली आहे. त्यानंतर बरेच जणांचं इतकं छानपैकी वजन कमी झालंय आणि डायबिटीस आव्याख्यात आलेला आहे की त्यांना नंतर त्या गोळ्यांची आवश्यकता पण लागलेली नाही. बऱ्याच जणांचे औषधांचे डोस कमी झालेत. बऱ्याच जणांचा डायबिटीस गायब झालेला आहे. वजन आणि डायबिटीस या दोन्ही प्रकारचे ऍसिडिटी बरेच लोकांची कमी झालेली आहे. त्याच्याबरोबर जे बाकीचे इतर काही आजार आहेत ते पण आपले खूप कमी झालेले आहेत. याच्यामध्ये आपण बघू शकतो की ऍसिडिटीचा प्रॉब्लेम गेलेला आहे. त्यांचा ऍसिडिटीच्या गोळ्या बंद झालेल्या आहेत. त्यांच्या थायरॉइड हा बायकांमध्ये स्पेशली हायपोथायरॉइडिझम मध्ये वजन कमीच होत नाही असं जे काही कन्सेप्ट होती ही कन्सेप्ट आपण चुकीची ठरवलेली आहे. कारण खूप लोकांचं थायरॉइड मधल्या लोकांचं वजन कमी झाल्यामुळे त्यांचे डोसेस कमी झालेले आहेत. त्यांचे कॉम्प्लिकेशन्स कमी झालेत आणि डॉक्टर्स पण आपल्या अंडर ट्रीटमेंट घेत आहेत आता. तर अशापैकी आणि अनेक लाईफ पार्टनर्स म्हणजे आता आपण दोघं मिळून करू कारण एकाच घरात असल्यामुळे आपल्याला तो डाएट मॅनेज करायला सोपं जातं म्हणून अनेक कपल्स आपल्याला जॉईन झालेले आहेत. अशा प्रकारचे अनेक कपल्सना आता इथे एकांना डायबिटीस होता, एकांना थायरॉइड होतं. तर मॅडमचं थायरॉइड आणि सरांचं डायबिटीस दोन्ही बंद झालेले आहे आता. अशा प्रकारे म्हणजे असे अनेक रिझल्ट आतापर्यंत ह्या सगळ्याच्या माध्यमातून मिळत आलेले आहेत. ओके, असे जे काही पेशंट्स मी तुम्हाला इथे दाखवते तर अशा प्रकारे अनेक रिझल्ट आपल्याला याच्यामध्ये आले की आतापर्यंत जवळपास 3,500 पेशंट्स आपण कव्हर केलेले आहेत मागच्या 3 वर्षाच्या प्रॅक्टिस मधून आणि त्याच्यामध्ये अनेक आजार आपण ह्याच्यामध्ये बंद केले. बिफोर आफ्टरच्या फोटोसाठी बरेच लोक की मला बारीक व्हायचंय, माझा तो कॉन्शियसनेस वाढवायचा आहे, मी मला छान दिसली पाहिजे, असे पण बरेच लोकांचे कन्सेप्ट असतात. आई मुलींनी मिळून पण बरेच 15-20 किलो वजन कमी केलेले आहे. असे अनेक खरं तर पेशंट्स आहेत की त्यांनी तुमच्याकडे ह्या माध्यमातून येऊन वजन कमी केलेलं आहे आणि केवळ आहारावरती तुम्ही फोकस केलंय. कुठल्याही प्रकारची औषधं न देता आज वजन कमी होऊ शकतं हे तुम्ही सिद्ध करून दाखवलंय. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय. मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू. आणि यानंतर हॅलो 24 तास हे आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास.